श्री गुरुदेव दत्त. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात 17 ते 23 ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य. या आठवड्यात श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. हा अतिशय शुभ योग तुमच्या राशीवर काय परिणाम करणार, कोणाच्या आयुष्यात आनंदाची चाहूल लागणार आणि कोणाला सावध राहावे लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी. चला तर मग या आठवड्यात कोणत्या राशींना धनलाभाचे योग आहेत, कोणाला करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, कोणाला आरोग्य आणि खर्चाच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, हे जाणून घेऊयात या आठवड्याच्या सविस्तर राशी भविष्यात. मेष राशी. मेष राशीसाठी हा आठवडा स्वतःकडे लक्ष देण्याचा राहणार आहे. या काळात आरोग्याची थोडी काळजी घ्या. रोज थोडासा व्यायाम, योग आणि चांगल्या सवयी ठेवल्या तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या धावपळीतून थोडासा आराम घ्यावासा वाटेल. प्रवासाचा किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार करू शकता, पण खर्च करताना थोडे सांभाळून घ्या. गरज नसताना केलेला खर्च नंतर त्रासदायक ठरू शकतो. कुटुंबामध्ये बोलताना थोडा संयम ठेवावा लागेल. घरातील लहान व्यक्ती किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या लोकांशी बोलताना राग टाळा. तुम्ही प्रेमाने आणि शांतपणे बोललात तर नातेसंबंध अधिक चांगले राहतील. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ नवीन संधी देणारा ठरू शकतो. नोकरीत कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क आणि नवीन कामाच्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र कोणताही मोठा निर्णय घाईमध्ये घेऊ नका. योग्य विचार करून आणि सल्ला घेऊन पुढे गेलात तर तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तब्येत चांगली असेल तर अभ्यासामध्ये मन लागेल. त्यामुळे झोप, आहार आणि अभ्यास याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. एकूणच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा आरोग्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला चांगले परिणामही देतील. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हा आठवडा नवीन लोकांशी संपर्क वाढविण्याचा आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देण्याचा राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढू शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होण्याचीही शक्यता आहे. पण या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावध राहण्याचा आहे. त्यामुळे मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरा. कोणतीही गुंतवणूक करताना पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. घरातील काही व्यक्तींमध्ये मतभेद होऊ शकतात. अशा वेळी प्रत्येक गोष्टीत स्वतः पडण्यापेक्षा शांत राहणे चांगले. तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे ताणतणाव वाढू शकतो. त्यामुळे समजूतदारपणाने वागा. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला बदल घेऊन येऊ शकतो. आधी काही अडचणी आल्या असतील तर आता परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन कामाच्या संधी आणि सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये आराम करावासा वाटेल. पण अचानक येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अभ्यासाचे नियोजन बदलू शकते. त्यामुळे आधीपासूनच तयारी ठेवा आणि मन विचलित होऊ देऊ नका. एकूणच वृषभ राशीसाठी हा आठवडा आरोग्याची काळजी घेण्याचा आणि आर्थिक संयम ठेवण्याचा आहे. नातेसंबंध जपून आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा आठवडा आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सुधारणा घेऊन येणारा राहील. तब्येतीमध्ये हळूहळू चांगला बदल जाणवेल. मात्र या काळात खूप दूरचा प्रवास टाळलेला चांगला. प्रवास करणे गरजेचे असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊनच पुढे जा.
आर्थिक स्थितीमध्ये काही चढ उतारानंतर आता सुधारणा होताना दिसेल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडीशी सावधगिरी ठेवावी लागेल, पण नंतर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे आलेल्या पैशांचा योग्य वापर करा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी असेल. घरातील वातावरण चांगले राहील. या काळामध्ये वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही पुढे येऊ शकतो. नोकरीमध्ये या आठवड्यात कामाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आधीपासूनच रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच घ्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी चांगला आहे. जे विद्यार्थी मेहनत घेऊन नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतील त्यांना चांगले यशही मिळणार आहे. मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो. एकूणच मिथुन राशीसाठी हा आठवडा आरोग्य सुधारणा, आर्थिक प्रगती आणि कुटुंबामध्ये आनंद आणणारा आहे. कामामध्ये लक्ष द्या, पैशांची बचत करा आणि नवीन संधींचा योग्य फायदाही घ्या. कर्क राशी. कर्क राशीसाठी हा आठवडा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आणि नवीन संधी मिळवण्याचा राहणार आहे. जर वजन वाढण्याची समस्या असेल तर या काळात त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि नियमित व्यायाम केला तर त्याचा नक्की फायदा होईल. या आठवड्यामध्ये तुमच्या मेहनतीमुळे काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात. आर्थिक फायदा होण्याचेही संकेत आहेत. मात्र मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरा. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील. घरातील कामांमध्ये मदत केल्यामुळे तुमचा आदर वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक प्रेमाचे आणि मजबूत होईल. छोट्या गोष्टींमध्ये सहकार्याची भावना ठेवा. करिअरच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे लागेल. घरातील काही गोष्टींचा परिणाम कामावर होऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्यांनी कामामध्ये लक्ष केंद्रित ठेवावे. व्यावसायिकांनी संधी मिळाल्यास त्याचा योग्य फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांना हा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असाल तर सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे. घरापासून दूर राहणाऱ्यांना एखादी चांगली बातमीही मिळेल. एकूणच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा आरोग्यात सुधारणा, आर्थिक प्रगती आणि कुटुंबातील आनंद देणारा राहील. मेहनत आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही चांगली प्रगतीही करू शकता. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा आठवडा मेहनतीचा असला तरी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कामाचा ताण तुमच्यावरती वाढू शकतो. त्यामुळे सतत धावपळ न करता मध्येच थोडासा आराम करा. आर्थिक बाबतीत जमीन, घर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामातून फायदा होण्याचीही शक्यता आहे. मात्र कोणताही व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी त्याची जास्त चर्चा करू नका. कुटुंबामध्ये काही वेळा तुम्हाला असे वाटू शकते की तुमच्या चांगुलपणाचा काही जण फायदा घेत आहेत. अशा वेळी प्रत्येक गोष्टीला होकार देण्यापेक्षा गरज असेल तिथे ठामपणे आपले मत मांडायला शिका. त्यामुळे तुमच्यावर ताणही येणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष चांगला राहील. नवीन कामे, नवीन ग्राहक किंवा नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुकही होईल आणि समाजातही तुमचा मान वाढेल. विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेष चांगला आहे. विशेषतः व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मेहनत आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले यश मिळण्याचीही शक्यता आहे. एकूणच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या गोष्टींची अनावश्यक चर्चा टाळा आणि आलेल्या प्रत्येक संधींचा आत्मविश्वासाने फायदा घ्या. यश तुमच्या दिशेने नक्कीच पावले टाकताना दिसेल. कन्या राशी.
कन्या राशीसाठी हा आठवडा सुखद आणि समाधान देणारा ठरू शकतो. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत चांगला बदल जाणवेल. मन शांत राहील आणि विनाकारण ताण देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवाल. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे तुम्हाला हलके वाटेल. आर्थिक बाबतीतही हा आठवडा दिलासादायक आहे. आधी काही अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी होतील. आठवड्याच्या मध्यापासून काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. घरामध्ये नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याची आणि एकत्र आनंद साजरा करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कामामध्ये तुमचे प्रयत्न लक्षात घेतले जातील. व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र थोडीशी काळजी घ्यावी. आपल्या नवीन योजना किंवा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासात चांगले यश मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेचा योग्य वापर करा. अभ्यासाबरोबरच थोडासा व्यायाम किंवा मैदानी खेळांमध्येही सहभागी व्हा. त्यामुळे मन ताजेतवाने राहील आणि अभ्यासातही चांगले लक्ष तुमचे लागेल. एकूणच कन्या राशीसाठी हा आठवडा आनंद, आर्थिक सुधारणा आणि कुटुंबातील सुख देणारा आहे. आळस बाजूला ठेवा, महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवा आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. यश तुमच्या मेहनतीला नक्की साथ देईल. तुळ राशी. तुळ राशीसाठी हा आठवडा उत्साह आणि आनंद घेऊन येणारा आहे. तब्येत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. त्यामुळे प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आजूबाजूच्या लोकांनाही सकारात्मक ऊर्जा देईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा आहे. पैसे गुंतविण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा देऊ शकते. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील एखादा प्रश्न तुमच्या समजूतदारपणामुळे सुटू शकतो. नातेवाईक किंवा मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी किंवा छोटीशी भेट मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात झालेल्या छोट्या चुका वेळेमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करा. चूक झाली असेल तर ती मनापासून स्वीकारा. त्यामुळे तुमच्याबद्दलचा विश्वास आणखी वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा आठवडा चांगला आहे. नवीन योजना आखत असाल तर योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. संयम ठेवला तर चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो. विद्यार्थ्यांना आठवडा शुभ संकेत देणारा आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची चांगली संधीही मिळू शकते. एकूणच तुळ राशीसाठी हा आठवडा आनंद, आर्थिक प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या, नातेसंबंध जपा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्कीच यशाच्या दिशेने घेऊन जातील. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि नवीन उत्साह घेऊन येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकललेली कामे आता पूर्ण करण्याची योग्य वेळ आली आहे. मनात जिद्द ठेवून कामाला सुरुवात केली तर चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ तुम्हाला मिळू शकते. उत्पन्न वाढण्याचे काही मार्गही मिळतील. मात्र कोणतीही गुंतवणूक घाईघाईने करू नका. पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो एकट्याने घेऊ नका. घरातील सर्वांचे मत जाणून घ्या. त्यामुळे गैरसमज होणार नाहीत आणि घरातील वातावरणही आनंदी राहील. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध आणखी मजबूत होतील. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा आठवडा खूप चांगला आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून चांगला पाठिंबाही मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायकच आहे. नवीन कामे, नवीन ग्राहक आणि व्यवसाय वाढविण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये मित्रांसोबत फिरायला जाण्याची इच्छा होऊ शकते. पण त्याआधी अभ्यासातील अपूर्ण कामे पूर्ण करा. अभ्यास पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद अधिक समाधान देईल. एकूणच वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, यश आणि प्रगतीचा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.
कुटुंबाला सोबत घ्या आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळताना दिसेल. धनुराशी. धनुराशीसाठी हा आठवडा थोडासा धावपळीचा असला तरी स्वतःसाठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. सतत काम करत राहण्यापेक्षा थोडासा आराम करा. त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि काम करण्याची ऊर्जाही वाढेल. आर्थिक बाबतीत या आठवड्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे. घर, कुटुंब किंवा इतर काही गरजांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करा. कुटुंबात एखादा शुभ समारंभ होईल किंवा एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मोठी ध्येय ठरवण्याचा आहे. मेहनतही तितकीच तुम्हाला घ्यावी लागेल. सुरुवातीलाच अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरी निराश होऊ नका. सातत्य ठेवले तर यश नक्की मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. योग्य नियोजन आणि संयम ठेवले तर व्यवसायामध्ये चांगली प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांना हा आठवडा महत्त्वाचाच आहे. विशेषतः उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या कंपनीकडून मुलाखतीची संधी मिळू शकते. त्यामुळे आधीपासूनच चांगली तयारी करा. तुमची मेहनत तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाईल. एकूणच धनु राशीसाठी हा आठवडा आनंद, जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, मेहनतीमध्ये सातत्य ठेवा आणि कोणत्याही अपयशाने खचू नका. योग्य वेळी तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ तुम्हाला नक्की मिळेल. मकर राशी. मकर राशीसाठी हा आठवडा उत्साहवर्धक राहू शकतो. धावपळ जास्त असली तरी तब्येत चांगली साथ देईल. मात्र याचा अर्थ आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे असा अजिबात नाही. योग्य आहार, पुरेशी झोप आणि थोडासा व्यायाम याकडे नियमित लक्ष द्या. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची किंवा एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्तीसोबत व्यवसायामध्ये भागीदारी करण्याची संधी मिळाल्यास पूर्ण विचार करून निर्णय घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन किंवा शुभप्रसंग घडू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी या आठवड्यामध्ये सहकाऱ्यांवर विश्वास ठेवताना थोडीशी सावधगिरी बाळगा. प्रत्येक काम स्वतः तपासून पुढे नेले तर चांगले. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. नवीन भागीदारी किंवा व्यवसाय वाढवण्याच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. मात्र प्रत्येक निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या दिनचर्येकडेही लक्ष द्यावे. पुरेशी झोप गरजेची आहे, पण जास्त झोपेमुळे वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. एकूणच मकर राशीसाठी हा आठवडा आर्थिक प्रगती, कौटुंबिक आनंद आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. योग्य वेळी तुमचे प्रयत्न नक्कीच फळाला येतील. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. काही लोक तुमच्या क्षमतेबद्दल वेगळे मत व्यक्त करतील, पण त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. नवीन गोष्टी शिकण्यासाठी वय कधीच अडथळा ठरत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची शिकण्याची तयारी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. जमीन, घर, मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घेतलेला निर्णय भविष्यामध्ये चांगला फायदा देऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये वाढणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला अधिक मेहनत करायला लावतील. घरातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घरातील व्यक्ती नाराज होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कामे आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीमध्ये नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. मात्र कोणताही करार करण्यापूर्वी सर्व अटी नीट समजून घ्या. भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवलात तर भविष्यातील अडचणी सहज टाळता येतील. विद्यार्थी
घरापासून दूर राहून शिक्षण घेत असतील तर घरातील एखाद्या बातमीमुळे मन थोडेसे अस्वस्थ होऊ शकते, पण त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. शांत रहा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. एकूणच कुंभ राशीने या आठवड्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, कुटुंबाला वेळ द्या आणि आलेल्या प्रत्येक चांगल्या संधीचा विचारपूर्वक फायदा घ्या. यश तुमच्या मेहनतीला नक्की साथ देईल. मीन राशी. मीन राशीसाठी हा आठवडा दिलासादायक ठरू शकतो. पाय दुखणे, गुडघेदुखी किंवा जुन्या त्रासामध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः 50 वर्षांवरील व्यक्तींना तब्येतीमध्ये चांगला फरक जाणवू शकतो. तरीही औषधे आणि आरोग्याची काळजी नियमित घ्या. आर्थिक बाबतीत भविष्यामध्ये फायदा देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. सोने, जमीन, घर किंवा घराशी संबंधित कामासाठी खर्च करण्याचा योग येऊ शकतो. कुटुंबामध्ये आई वडिलांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ शकते, त्यामुळे घरातील वातावरणात आनंद राहील. काही जण वाहन किंवा नवीन मालमत्ता घेण्याचाही विचार करू शकतात. नोकरी करणाऱ्यांनी या आठवड्यामध्ये कामावर पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. सुखसोयी किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त रमल्यास महत्त्वाची कामे मागे पडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. योग्य नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायाला पुढे नेऊ शकतात. विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेष शुभ आहे. विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासातील कठीण विषय सहज समजू शकतात. पुढील शिक्षण किंवा करिअरबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठीही हा काळ अनुकूलच आहे. एकूणच मीन राशीसाठी हा आठवडा आरोग्य, आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक आनंद देणारा आहे. मन विचलित होऊ देऊ नका. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि योग्य वेळी मिळणाऱ्या संधींचा पूर्ण फायदाही घ्या. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर हे होते 17 ते 23 ऑगस्ट या आठवड्याचे सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा हा पवित्र योग तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच भगवान महादेव आणि नागदेवतांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्य व ज्योतिष विषयक माहितीसाठी श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि हो, स्वतःची काळजीही घ्या. शुभम भवतु.